नमस्कार सर्वांना. थंडी खूप असल्यामुळे मी इकडे चूल पेटवली आहे. तर चुलीजवळ सर्वजण शेकायला बसतात. हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा. त्यामध्ये संध्याकाळचं वातावरण मी दाखवलं आहे. सकाळी सकाळी मी नाश्त्याला भजे बनवले होते. सर्वांनी भजे खाल्ले. कसं असतंय थंडीच्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, म्हणून मी भजे बनवली आणि त्याचसोबत मी बनवली आहे मॅगी. भज्यामध्ये ना मिक्स करताना आपण तर सर्व घालतोच. कोण कांदा भजी करतं, कोण मिरची भजी करतं. मी केली होती कांदा भजे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं, म्हणजे भजे कुरकुरीत होतात. आणि मी मिरची तळून घेतली आणि इकडे बघा सॉससोबत खायला चालू केलेलं आहे सर्वांनी. आणि नंतर मग नाश्त्याला बनवलं मॅगी. मॅगीसुद्धा सर्वांना आवडते. तसं तर मी दररोज पोहे, उपीट असं बनवते, पण आज म्हटलं चला वेगळं काहीतरी बनवूया. जास्त करून मॅगी बनवत नाही मी. पोहे उपीटच असतं आणि ते पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी. त्यानंतर माझं सर्व काम झालं, देवपूजा झाली, सगळं झालं. त्यानंतर मग मी इकडे अगोदरच मेथीची भाजी निवडून ठेवली होती, धुवून ठेवली होती एका कॅरी बॅगमध्ये. आणि ती मग आता भाजी मेथीची करणार आहे. याच्यामध्ये मी लसणाची फोडणी देणार आहे आणि दरवेळेस तुरीची डाळ घालते, तर ह्यावेळेस मी आता मुगाची डाळ घालणार आहे. प्रत्येक वेळेस बदलून बदलून मी डाळी वापरते त्याच्यामध्ये. बघा इकडे कढई ठेवली आहे. तेल अगोदर ओतलं होतं त्याच्यामध्ये. कढई खूप तापल्यामुळे थोडंसं साईडला लाल झालेलं आहे. आणि लसूण टाकला, लसूण ठेचून टाकला, म्हणजे भाजीला छान असा वास येतो. बारीक चिरून नाही टाकला, कधी चिरून पण टाकते आणि कधी असा पण टाकते. लसूण असा छान ब्राऊन कलरचा तळून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये भाजी टाकायची. मेथीची भाजी खूप छान लागते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. मेथीची भाजी सकाळी जरी खाल्ली किंवा दुपारच्या जेवणात जरी खाल्ली कच्ची, तरी तीसुद्धा शरीरासाठी खूप चांगली असते. इकडे बघा मी 2 पेंड्या आणल्या होत्या. दोन्हीच्या दोन्ही एकदमच करून घेतली भाजी, कारण सर्वजण खातात. सर्वांनाच मेथीची भाजी खूप आवडते आणि पौष्टिक असते. पालकाची भाजी कुणी जास्त खात नाही, पण मेथीची खातात. पालकाची भाजी कुणी खात नाही, म्हणून तिला सुक्की तर करावी लागते किंवा मग पातळ भाजी करावी लागते. नाहीतर मग पालकाचे भजे तरी बनवावे लागतात, पण ते सुद्धा जास्त चांगले नाहीत, तेलकट असतात. बघा मी मुगाची डाळ याच्यामध्ये टाकली आहे. मुगाची डाळ पाण्यामध्ये धुवून ठेवली होती आणि ती डाळ मी आता टाकली आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवली आणि याच्यामध्ये मीठ आणि कूट घातलं आणि छान अशी शिजवून घेतली भाजी. शिजल्यानंतर खूप छान लागते. कढईमध्ये मी ती भाजी करून घेतली. नंतर गॅस चालू ठेवला आणि त्याच्यावरती मी टोमॅटो भाजून घेतला. आता टोमॅटो भाजताना ना आपल्या हाताला पोळतं, टोमॅटो कसं भाजायचं हे मी तुम्हाला दाखवते. बघा आपण हात लावायला गेलं तर आपल्याला पोळतं, हातसुद्धा लावता येत नाही. एक उलटण घ्यायचं किंवा चमचा घ्यायचा. तर ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे करायचं, घालायचं आणि ते टोमॅटो भाजायचं. एकदम छान असं टोमॅटो भाजलं जातं. असं भाजून घेतलं की भाजीला छान अशी चव येते भाजल्यानंतर. छान असं भाजून घेतलं, चांगलं पूर्ण भाजून घ्यायचं आणि नंतर मग थंड झाल्यावर ते कापून घ्यायचं आणि ठेचून घ्यायचं. आणि कांदासुद्धा असाच गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे भाजीला छान अशी चव येते. मी कांदा गॅसवरतीच भाजला. हे सर्व मी चूल चालू असताना आरावरती आणि चुलीत टाकून हे भाजते. पण सकाळच्या वेळेस मी चुलीवरती स्वयंपाक नाही करत, त्यामुळं मी गॅसवरतीच भाजला आहे. मेथीची भाजी तिकडे तयार आहे आणि कांदासुद्धा इकडं भाजायला चालू आहे. कांद्याला थोडासा उशीर लागतो भाजायला, पण छान भाजला की कांद्याची चव ही वेगळीच लागते. हे थंड व्हायला मी इकडे ठेवलं आहे. मेथीची भाजी झाली आहे, तोपर्यंत मी इकडे भाकरी करून घेते. भाकरी अशा पातळ पातळ करून घ्यायच्या आणि जास्त वेळ तव्यात ठेवायच्या आणि पलटी करून नंतर भाजायच्या. गॅसवरतीच भाकरी भाजायच्या, तवा ठेवून आणि गॅस चालू असताना तवा उतरून अजिबात भाकरी भाजायची नसते. त्याच्यातील कण हे आपल्या भाकरीला लागतात आणि ते खाण्यासाठी चांगले नसतात, म्हणून मी तव्यावरतीच अशा भाकरी भाजते. भाकरी बघा कशी टम्म फुगली आहे. एकदम पातळ सगळीकडून सारखी थापली की भाकरी अशी टम्म फुगते. आणि दळून आणताना सुद्धा थोडंसं भाकरीचं पीठ बारीकच आणायचं, म्हणजे भाकरी खूप छान पातळ होतात आणि फुगतात सुद्धा. बघा इकडे माझी भाकरी पांढऱ्या शुभ्र झाल्या आहे. जास्त मोठा गॅस केल्यावर सुद्धा भाकरी लाल होतात किंवा करपतात. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला प्रमाणात करावी लागते. ती प्रमाणात केली की सगळा स्वयंपाक व्यवस्थित होतो. भाकरी पण झाल्या, मेथीची भाजी झाली. नंतर मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी. सोयाबीनची भाजी बनवली, पण
त्यासाठी चपाती करायला पाहिजे होती, पण मी भाकरी बनवली. पण भाकरी सोबतसुद्धा खूप छान लागते सोयाबीनची भाजी. तर बारीक-बारीक सोयाबीन मी आणले होते आणि ते भिजत घातले आणि तेलामध्ये परतून घेतले. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकला. गरम मसाला टाकल्यानंतर छान अशी चव येते त्याला. तर तमालपत्रे, लवंग, दालचिनी, शहाजिरी असं मी त्यातच टाकलं तेलामध्ये. कढईमध्येच करणार होते, पण कढई मेथीची भाजी केल्यामुळे त्यात गुंतून राहिली होती. म्हणून मी तवा गरम होता म्हणून तव्यामध्येच भाजून घेतले सोयाबीन आणि नंतर बघा मी टोमॅटो, कांदा हे सगळं बारीक केलं. तर ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं नाही. त्याचं शूट काही करता आलं नाही. तर बघा छान अशी ग्रेव्ही झाली. तेलामध्ये मी तळून घेतली. त्याच्यामध्ये मसाला, तिखट, मीठ हे सर्व टाकून घेतलं आणि चांगलं उकळी मारून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे भाजलेले सोयाबीन टाकले. छान अशी भाजी झाली होती सोयाबीनची. जास्त पातळ नव्हती आणि जास्त घट्ट पण नव्हती. रस्सा भाजी खूप छान झाली होती. तर सोयाबीनसुद्धा घरात सर्वांना आवडतं म्हणून मी कधी-कधी सोयाबीन बनवते. तर छान असं झालं होतं. याच्यासोबत चपाती किंवा पुरी, भात असं छान लागतं. पण मी ह्यावेळेस भाकरी केली होती, तर भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागलं. नंतर वरून कोथिंबीर असल्याशिवाय भाजी छान दिसतच नाही. भाजीला चव पण येत नाही. तर कोथिंबीर ही प्रत्येक भाजीला असायलाच पाहिजे. तर बघा संध्याकाळच्या वेळेस कसं दिसतंय एकदम शांत आणि फुलं बघा किती छान दिसतायत. तर संध्याकाळच्या दिवस मावळतीच्या वेळेस असं दिसतं. तर फुलं हे सगळं टवटवीत दिसतं. अंधार तर पडायला लागलेला असतो. इकडे तुळशीला दिवा लावलेला आहे आणि मी अंगणात बसले आहे. तर झाडी ही दिसते आणि नंतर मग थंडी खूप असल्यामुळे आम्ही शेकायला बसतो. एकदा चूल पेटवली की रात्री 10-11 वाजेपर्यंत चूल काही बंद होत नाही. चूल चालूच असते. त्याच्यावरती स्वयंपाक करो अगर न करो, पण चूल शेकायला सर्वांना भारी वाटतं. त्यामुळे सगळे चुलीजवळ असतात. तर बघा मी विटा मांडून चूल ठेवलेली आहे आणि तिथं चूल पेटवली आहे आणि इकडे बाहेरच्या बाजूला सुद्धा शेकोटी केलेली आहे. तर लाईट नसली की बघा सगळीकडे असा अंधार असतो. तर घरामध्ये चूल पेटवलेली आहे अंगणामध्ये आणि बाहेर शेकोटी केलेली आहे. तर सगळीकडे असा अंधार आहे आणि रात्रीचं चांदणं पडायला लागले आहे. तर चंद्र पण तुम्हाला दाखवते. इकडे चंद्र उगवलेला आहे आणि सगळी काळोख आहे. तर आम्ही बाहेरच चुलीजवळ शेकत बसलो आहे. तर असं असतं आमच्या गावाकडचं व्ह्यू. अंधार पडला तरी तसंच चालू असतं आणि उजेड असला तरी तसं चालू असतं. सिटीमध्ये 5 मिनिट लाईट गेली तरीसुद्धा सगळे गोंधळ घालतात लाईट गेली म्हणून. पण गावाकडे 2-2 दिवस लाईट नसते. तास-तास, 2-2 तास लाईट नसते. संध्याकाळी कधी येते, कधी जाते असा लाईटीचा प्रॉब्लेम असतो. तर जाऊ द्या. तुम्हाला कसं वाटलं गावाकडचं हे व्ह्यू आणि गावाकडची थंडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. तर थंडी इतकी आहे की दरवर्षीपेक्षा पण जास्त थंडी आहे. चुलीजवळ बसलेलं उठूच वाटत नाही आणि आमचा डॉगी तर पोतं तोंडाने वळत नेतो आणि चुलीच्या उभीला जाऊन बसलेला असतो. संध्याकाळी सगळे उठून गेले की तो बसतो. तर दिवसभर झोप काढतो उन्हात आणि रात्री तो चुलीजवळ बसलेला असतो. तर बघा चंद्र किती छान उगवलं आहे आणि आमचं चाफ्याचं झाड आहे. त्या चाफ्याच्या झाडातून किती सुंदर असं चंद्र दिसतोय. तर लाईट नसली तरी पण खूप छान वाटतंय. एकदम सुंदर असं वातावरण वाटतंय. लाईट नसली तरी काही वाईट वाटत नाही. नसली तरी पण छान वाटतंय. कारण लाईट नसली तर टीव्ही बंद असतो आणि हे वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि ह्या वातावरणात राहतो आपण. खूपच मस्त वाटतं. चला मग मी गावाकडचे व्हिडिओ तर तुम्हाला असेच दाखवत राहीन. आता व्हिडिओ संपवायची वेळ झाली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.